प्रश्न पहिला, महात्मा फुले यांची बदनामी करण्यासाठी खालीलपैकी कोणी सत्यशोधक की ख्रिस्तसेवक ही पुस्तिका काढली? ऑप्शन 1 लोकमान्य टिळक, ऑप्शन 2 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ऑप्शन 3 गणपतराव नलावडे, ऑप्शन 4 महात्मा गांधी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 गणपतराव नलावडे. प्रश्न दुसरा, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे पहिले भाष्यकार म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन 1 महात्मा फुले, ऑप्शन 2 शाहू महाराज, ऑप्शन 3 महर्षी कर्वे, ऑप्शन 4 गोपाळ गणेश आगरकर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 महात्मा फुले. पुढचा प्रश्न आहे, फॅमिन रिलीफ कोडचे मराठी भाषांतर लोकांना मिळावे अशी मागणी सरकारकडे कोणी केली? ऑप्शन 1 स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन 2 भाऊ महाजन, ऑप्शन 3 विठ्ठल रामजी शिंदे, ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. संत मुक्ताबाई यांचे जन्मस्थळ कोणते आहे? ऑप्शन 1 पैठण, ऑप्शन 2 आपेगाव, ऑप्शन 3 मोझरी, ऑप्शन 4 आळंदी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 आपेगाव. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? ऑप्शन 1 रशिया, ऑप्शन 2 फ्रान्स, ऑप्शन 3 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 4 भारत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 भारत. आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन 1 9 ऑगस्ट, ऑप्शन 2 12 सप्टेंबर, ऑप्शन 3 12 ऑगस्ट, ऑप्शन 4 16 ऑगस्ट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 12 ऑगस्ट. पुढचा प्रश्न आहे, मराठवाड्यातील कापड गिरण्यांचे प्रमुख केंद्र कोणते आहे? ऑप्शन 1 नांदेड, ऑप्शन 2 औरंगाबाद, ऑप्शन 3 जालना, ऑप्शन 4 परभणी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 नांदेड. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सर्वाधिक जबाबदार वायू कोणता आहे? ऑप्शन 1 नायट्रोजन, ऑप्शन 2 कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन 3 मिथेन, ऑप्शन 4 कार्बन मोनोक्साइड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कार्बन डायऑक्साइड. थायरॉइड हा आजार प्रामुख्याने कोणाला होतो? ऑप्शन 1 पुरुष, ऑप्शन 2 लहान मुले, ऑप्शन 3 महिला, ऑप्शन 4 वृद्धांना. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 महिला. कोणत्या देशात शिवीगाळ केल्यावर शिक्षा केली जाते? ऑप्शन 1 तैवान, ऑप्शन 2 सौदी अरेबिया, ऑप्शन 3 युगांडा, ऑप्शन 4 उरुग्वे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 तैवान. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? ऑप्शन 1 नायजर, ऑप्शन 2 मालदीव, ऑप्शन 3 बेल्जियम, ऑप्शन 4 चीन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 चीन. असा कोणता देश आहे जो चॉकलेट बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 सिंगापूर, ऑप्शन 2 स्वित्झर्लंड, ऑप्शन 3 व्हिएतनाम, ऑप्शन 4 रोमानिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 स्वित्झर्लंड. वर्षातील सर्वात लहान दिवस म्हणून कोणता दिवस ओळखला जातो? ऑप्शन 1 19 डिसेंबर, ऑप्शन 2 15 नोव्हेंबर, ऑप्शन 3 22 डिसेंबर, ऑप्शन 4 20 डिसेंबर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 22 डिसेंबर. खालीलपैकी कोणत्या पक्ष्याला शांततेचे प्रतीक मानले जाते? ऑप्शन 1 कबूतर, ऑप्शन 2 चिमणी, ऑप्शन 3 पोपट, ऑप्शन 4 कोकिळा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कबूतर. कोणत्या धर्मातील लोक कांदा लसूण खात नाहीत? ऑप्शन 1 ख्रिश्चन, ऑप्शन 2 शीख, ऑप्शन 3 हिंदू, ऑप्शन 4 जैन.
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 जैन. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.